रात्रभर वाट पाहिली आपण. मला असं वाटतंय की आत्ता आपण पोलिसात जायला हवं. नाही, बरोबर आहे. आम्ही तिकडेच जायचा विचार करू. हा मग चल ना, आपण लगेच निघूयात. चल. नाही नाही, तुम्ही दोघं थांबा. तुमची झोप झाली नाहीये, तुम्ही जरा आराम करा. मी आणि वासुभाऊजी जाऊन येतो. चल. हा, तुमचा आराम झालाय का? नाही ना. आणि ही वेळ नाही आराम करण्याची. तू थांब, मी आणि वासू जाऊन येतो पोलीस स्टेशन. चल. नाही नको, ऐका माझं, मला खरंच चैन नाही पडणार. आपण जाऊया प्लीज. नाही वहिनी, आदित्य बरोबर बोलतो. तसंही दुर्वा उठेल आता, तेव्हा तिचं सगळं तुम्हालाच करायचं. तिला सुद्धा समजावं लागेलच. तुम्ही पण समोर दिसला नाही तर गोंधळ उडेल तिचा. हा नाही, करेक्ट आहे त्याचं. तू घरीच थांब आणि आराम कर जरा. मधुरा असेलच तुझ्यासोबत. मधुरा, मीराची काळजी. हो हो, तुम्ही दोघेही जाऊन या, मी आहे इथे ताईसोबत. हो. पण मी काय म्हणते, तुम्ही तिथे गेलात ना की त्यांना जरा सांगा की लवकरात लवकर शोधा यांना. आणि तुम्हाला जरा जरी काही समजलं ना तरी लगेच मला फोन करून कळवा प्लीज. नाही, काळजी नका करू. जे काही होईल ते तुम्हाला फोन करून कळवेनच. डोंट वरी. चल. ए ताई, ये बस इथे. शांत हो. हाँ बोला आदित्य, पोहोचलास का? हो, मी कधीच पोहोचलोय. काय झालं? नाही, अजून तरी काही कळलं नाहीये. वासू आत गेलाय पोलिसांशी बोलायला. मी बाजूला येऊन तुला फोन केला. तू काय करतेस? काय नाही रे, बसल्या बसल्या जरा झोप लागली होती मला. बोल. मधुरा, अशी कशी तू बसल्या बसल्या झोपू शकतेस? का झोपा काढायला आलोय का आपण इकडे? काम कर जरा. हे ते काय काम आहेत? सगळी कामं केली आहेत ताई. तुला कधी अक्कल येणार आहे मधुरा? आदित्य, माझी अक्कल काढू नकोस ना तू. अक्कल काढू नको तर काय करू? मी घरातल्या कामांविषयी बोलत नाहीये. अरे आता बाकीची कामं तू करतोयस ना, तर बघू पोलीस स्टेशन मध्ये काय होतंय. मधुरा, इकडे काहीही होणार नाहीये. इथे आम्ही फक्त पोलिसांना कळवायला आलोय. कळतंय का तुला? तू तिकडे बाकीच्यांवर नजर ठेव. काय हालचाली होते त्याच्यावर लक्ष ठेव. आता इथे कोणावर का नजर ठेवायची? मधुरा, मीरावर आणि उत्तरावर. ते एकमेकींशी काय बोलतात, कुणाचा फोन येतोय, कुणाशी काय बोलणं होते, सगळं नीट बघ. हा हा, ठीक आहे मी बघते. एक मिनिट. हे बघ, अलर्ट राहा. काम कर जरा आणि उगाच पेंगत बसू नकोस. आदित्य, तू तुझं काम कर, मी माझं काम करते. कळलं ना? उगाच लेक्चर देऊ नकोस मला. बाय. तेच सांगत होते मी. हो, नाही ना, मला वेळच नव्हता. म्हटलं आज वेळ आहे तर बोलूया आपण. राईट, होईल, डोंट वरी. ओके, चल देन, बाय. काय झालं? तू इतकी ओरडलीस का?
अगं तू ओरडलीस म्हणून मी ओरडले. अगं तू अशी अचानक समोर आलीस, मी घाबरले ना. अगं मी काय भूत आहे का घाबरायला? बरं ते जाऊ दे, तू इथे कशी काय आलीयस? मी अगं हेच विचारायला आले की तू इथे काय करतेयस. काही नाही अगं, फोनवर बोलता बोलता तहान लागली म्हणून पाणी प्यायला आले. हो. पण तू इथे काय करतेस? मी ऍक्च्युली मला पण पाणी हवं होतं ना, म्हणून मी आले. आणि पण उत्तरा, इतक्या वेळ कोणाशी बोलत होतीस तू? अगं माझा जुना फ्रेंड आहे, त्याच्याशी बऱ्याच दिवसात काही बोलणं झालं नव्हतं, म्हटलं फोन करूया. हो, फ्रेंड. म्हणजे क्लोज फ्रेंड और समवन स्पेशल? म्हणजे मला कधी नाही सांगितलं तू या फ्रेंड बद्दल. मधुरा तसं काहीही नाही, नॉर्मल फ्रेंड आहे. आणि असं काही झालं तर सगळ्यात आधी तुलाच सांगणार ना मी. अगं अशी का पाहतेस माझ्याकडे? खरंच नाहीये तसं काही. डोंट वरी, मी पण टाइमपास करतेय. अगं इथे करायला काहीच नाहीये ग. आणि हे दोघे म्हणजे आदित्य आणि वासू पण पोलीस स्टेशनला गेले आहेत ना. तिकडे काय चाललं असेल गॉड नोज. हो ना, मलाही काहीच कळत नाहीये, कशातच लक्ष लागत नाही. हा दादा पण ना, काय होणार आहे आता कोणास ठाऊक. पण ताई कुठे आहे? मला नाही माहित ग, असेल इथेच कुठेतरी. मला नाही आवडत, ती माझ्या डोक्यात जाते. चल मी जरा माझ्या रूम मध्ये जाते, मला जरा काम आहे. ओके. आपल्याला जसं वाटतंय तसं काहीच दिसत नाही आदित्य. काय चाललंय हे सगळं? ऐक ना दुर्वा, पटकन आपण तयारी करूया आणि शाळेत जाऊया ना लवकर. पटकन आवरून घे ना. असं काय? नाही, मला बाबांना भेटायचंय, त्याशिवाय मी शाळेत जाणार नाही. बाबा भेटणारच आहे तुला. अगं त्यांनी काय कळवलंय माहितीये, त्यांना यायला थोडासा उशीर होईल, पण दुर्वाला शाळेत नक्की पाठवा असं बोललेत ते. नाही, मला त्यांना बघायचंय. ऐक ना दुर्वा, पटकन ताई दुर्वाला सांगा ना, ती ड्रेसच घालत नाही आणि शाळेतही जायचं नाही असं म्हणते. दुर्वा तयार हो आणि जा शाळेत. नाही, मला बाबांना भेटायचंय, त्याशिवाय मी शाळेत जाणार नाही. बाबा येणार आहे, तू जा बघू शाळेत. मीरा, तुलाही त्रास होतोय ना? मलाही खूप त्रास होतोय, त्यांची आठवण येते, त्यांना भेटायचंय मला. बाळा नको काळजी करूस. हे बघ, बाबा आले ना की मी त्यांना शाळेत घेऊन येईन, मग भेटतात. नाही, मला नाही जायचंय शाळेत. मीरा, तू सकाळपासून काहीच नाही केलंस. बघ ना, बाबा असतात तेव्हा तुम्ही पेपर वाचता, चहा पिता, खूप गप्पा मारता, मला बाय बाय करता. पण आज बाबाच नाही येत ना, म्हणून मला शाळेत नाही जायचंय. मला कळतंय बाळा, तुला काळजी वाटते ना खूप. हे बघ, पण बाबा खूप स्ट्रॉंग आहेत ना, त्यांना काही नाही होणार. जिथे कुठे असतील ना तिथे अगदी सुरक्षित असतील. तू नको टेन्शन घेऊस. पण तरी मी शाळेत नाही जाणार. नाही करायचं बाळा. तू शाळेत गेली नाहीस जर त्यांना कळलं तर त्यांना किती वाईट वाटेल. त्यांना वाईट वाटलेलं तुला आवडणार आहे? नाही. मग गुड गर्ल आहेस ना? व्हेरी गुड. मग जर माझ्या या गुड गर्लने माझं सगळं ऐकलं ना, तिला मी आज एक चॉकलेट देणार. मग आता शाळेत जायचं आणि परत आल्यावर बाबा ऑलरेडी असतील घरी.
चालेल, मी तुझं सगळं ऐकेन. मी गुड गर्ल आहे ना. माझ्यामुळे कोणालाच त्रास नाही होणार. आणि मला माहितीये बाबा जिथे असतील ना तिथे छानच असतील. हो ना मधुराताई? बाबा ओके आहेत ना? हो, बाबा एकदम ओके असतील आणि लवकरच घरी परत येणार आहेत. गीता तू दे मला. आता मी तुला तयार करते, तोपर्यंत तू डबा भरतेस का हिच्यासाठी, आणि पाण्याची मोठी बाटली पण भर. हं? चला आपण तयार होऊया. चला चला चला. काय झालं वासू? तू असं अस्वस्थ का दिसतोयस? काय म्हणाले पोलीस? अरे बोल ना काहीतरी, तू बोलत का नाहीयेस? काय काय बोलू, काय सांगू तुला जिथे मलाच काही कळत नाही. हे सगळं काय चाललंय, काय घडतंय, कोण करतंय आणि मुळात का करतंय? शांत हो, शांत हो. हे बघ, असं निगेटिव्ह होऊ नकोस. आणि आपणच असं करायला लागलो तर मीराला कोण सपोर्ट करणार? मलाही त्यांचीच काळजी वाटते. सगळं किती व्यवस्थित होतं, सगळं छान सुखात होतं, सगळे आनंदात होते. देव जाता जाता मला म्हणाला की मी परत आल्यावर तुझ्या लग्नाचं बोलूयात म्हणून. की पॉझिटिव्हिटी होती आणि आता काय होऊन बसलंय हे सगळं? कुठे असं गायब झाला यार देव. खूपच इमोशनल झालाय. पण हा मुद्दाम नाटक करत नाहीये ना? जपून राहायला हवं. काही झालं तरी हा देवचा खास माणूस आहे. हा पण या सगळ्यात सामील असू शकतो. आपण काही बोललो तर उगाच अडकू. आदित्य, आदित्य, हा काय झालं? नाही ते ब्लँक झालो मी अचानक. काही सुचत नाहीये मला. सगळेच ब्लँक झाले, सगळंच ब्लँक झालंय आजूबाजूला. तू शांत हो. तू फार विचार करू नकोस या सगळ्याचा. तू पोलिसांना सांगितलंयस ना सगळ्यांनी? म्हणजे काय म्हणाले पोलीस? तपास करतायत ना? काय म्हणणार ते? मीराशी पण बोलायचं आहे त्यांना, त्याच्यासाठी घरी येत आहेत. अरे पण आता आपण सगळं सांगितल्यानंतर मीराशी काय बोलायचंय अजून? मला काय माहित आदित्य, मला काय खरंच काहीच कळत नाहीये. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, तू शांत हो. हे बघ, आपण एकत्र आहोत ना, हे महत्वाचं आहे. चल निघूया. ये. आदित्य, थँक्स यार. तुम्ही नसतात ना तर एकटा पडलो असतो. वासू यार म्हणतोस आणि असंही बोलतोस. थँक्यू. वासू हे बघ, अजिबात काळजी करू नकोस. आपण मिळून देवाशिषला शोधू. हं? चल बसा या. मधुराताई, काही हवंय का तुम्हाला? म्हणजे तुम्ही इथे नाही 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 नाही, म्हणजे हो, पाणी पाणी हवं. देते. हा मी करते. अहो, रात्रभर जागरण झालंय, तुम्ही थकले असाल. म्हणजे मी आता खायलाच करत होते, तर आराम करा तुम्ही. हे झाल्यावर मी उठवते ना. सो स्वीट. पण घरात इतकं सगळं सुरू असताना झोप तरी कशी लागेल ना मला? म्हणजे सगळं कसं असं विचित्र वाटतंय ना. हे तुमचं ना अगदी खरं आहे. म्हणजे सगळं कसं असं व्यवस्थित चाललं होतं आणि अचानक कोणाची तरी आहे ना नजर लागली ताई. गीता, हा ताई. म्हणजे ताई आणि जीजूंचं
भांडण वगैरे झालं होतं का ग? नाही हो, भांडण वगैरे होणं शक्यच नाहीये. म्हणजे ते कधीच एकमेकांशी नाही भांडत. हो का? हो. पण तुला कसं माहित? अहो कसं माहित म्हणजे मी बघते ना दोघांना रोज. एकमेकांशी खूप छान बोलतात, एकमेकांचं ऐकतात. एका वेगळ्या प्रकारची आहे ना मैत्री आहे त्या दोघांमध्ये. अच्छा. पण मग हे सगळं इतकं छान सुरू असताना जिजू का निघून गेले असतील ग कुठेतरी? निघून का जातील? ताई तुम्ही काही काय बोलताय तसं. निघून वगैरे नाही गेलेत दादा. आणि समजा गेले असतील तर? तर मग नाही माहित. म्हणजे मी कसं सांगणार? नसेलच माहित. पण मी आपलं विचारतेय, म्हणजे तुला काय वाटतंय? मला काय वाटणार ताई? मला खरं तर वाटतच नाहीये की देवदादा कुठे निघून गेले. ते परत येणार. त्यांना कुणीही काही करू शकत नाही. ते लवकर घरी परत येतील. या सगळ्याची इतकी खात्री आहे तुला? आहे खात्री. 100 काय 101% खात्री आहे ताई. ते परत घरी येणार आणि लवकरात लवकर घरी परत येणार. येते. जिजू लवकरात लवकर परत येते आणि आपल्या सगळ्यांची काळजीही मिटेल. तुम्ही सगळे इथे घरी का आलात? यांना बोलायचं आहे तुमच्याशी. हे कॉन्स्टेबल खरा. नमस्कार. नमस्कार. तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. तुम्हाला वेळ आहे का? हो आहे ना वेळ. बोला ना, काय झालं? जरा माहिती हवी होती. हो मग विचारा ना, काय विचारायचंय? तर का बघताय तुम्ही? म्हणजे थोडीशी विचारपूस करायची होती. हा विचारा. मला विचारा काय विचारायचंय ते. हेच कामत साहेब घरातून कधी गेले, कसे गेले, म्हणजे काय झालं होतं नेमकं, हेच विचारायचं होतं. असं काय करताय? वासुभाऊजीने तुम्हाला सगळं सांगितलं ना? मी सांगितलं नाही का यांना? मग आता पुन्हा पुन्हा त्याच प्रश्नांवर का बोलायचं आपण? बघा खूप वेळ केलाय ऑलरेडी. आपण यांना शोधलं पाहिजे. आपण यांना शोधूया का आपण प्लीज? हो म्हणजे वासू साहेबांनी मला सगळी माहिती दिलीच आहे. तरी पण मला तुम्हाला विचारायचंय, कारण त्यांनी दिलेली माहिती आणि तुम्ही दिलेली माहिती मॅच व्हायला पाहिजे ना. आणि तसं जर नाही झालं तर प्रॉब्लेम होईल. हो की नाही? म्हणून ठीक आहे. पण तुमच्या दोघांची माहिती एकच असेल नाही का? काळजी करू नका, काही होणार नाही. आपल्याला त्यांना लवकरात लवकर शोधून काढायचं. नाही ठीक आहे, वहिनी सांगतील तुम्हाला सगळं. या आतमध्ये. आणि मग सगळं आवरून झाल्यावर हे निघाले. वासुभाऊजी आणि त्यांचे ड्रायव्हर त्यांना सोडायला गेले होते एअरपोर्टला. त्यावेळी साधारण किती वाजले होते? 9:30-10 वाजले असतील तेव्हा. मिस्टर कामत्ता यांनी एअरपोर्टला सोडलं आणि मग बस. त्यानंतर त्यांचा काही फोनच नाही आला. आम्ही फोन करतो तर ते उचलत नाहीत. आम्ही खूप वाट बघितली आणि मग शेवटी तुम्हाला कळवलं. ठीक आहे. म्हणजे वासू साहेबांनी सांगितलेलं सगळं मॅच होतं. वासू साहेबांनी कामत साहेबांना एअरपोर्टच्या आसपास सोडलं आणि तिथून कामत साहेब टॅक्सीने एअरपोर्टला पोहोचले, बरोबर?
हो. हो वासू साहेब, तुम्ही त्या टॅक्सीचा नंबर घेऊन ठेवायचा ना, म्हणजे सगळं सोपं झालं असतं ना. अहो देवने टॅक्सी पकडेपर्यंत आम्ही तिथून निघून गेलो. सांगितलं की मी तुम्हाला सर. ठीक आहे, हरकत नाही. आता मी कामाला लागतो, तुम्ही काही काळजी करू नका. पण एक लक्षात ठेवा, हे कुठेही बोलू नका आणि कुणालाही सांगू नका. काय? कारण ही केस हाय प्रोफाईल, यात मीडिया जर इन झाला ना तर आम्हाला काम करणं अवघड होईल.